तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र पळशी सुपो येथे पौष रविवार यात्रेला सुरुवात झाली असून 28 डिसेंबर रोजी यात्रेचा दुसरा हप्ता होता। यावर्षी पौष महिन्यात 5 रविवार येत असल्याने 21 डिसेंबर रोजी सुरुवात झालेली यात्रा 28 डिसेंबर, 4 जानेवारी, 11 जानेवारी आणि 18 जानेवारी 2026 रोजी सुपो महाराज यांची यात्रा 5 हप्ते भरणार आहे। त्यानिमित्त लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेणार आहेत। यात्रेत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली असून आकाशी पाळणे, लहान मुलांचे खेळ, विविध प्रकारची खेळणी, दराबा आणि प्रसिद्ध असलेल्या डाळ्या रेवंड्यांची दुकाने यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात। या यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी जळगाव जामोद एसटी आगाराकडून दर रविवारी ज्यादा बसेस सोडण्यात येतात। तर यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। हा यात्रा उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी गावातील नवयुवक तथा श्री सुपो संस्थांचे विश्वस्त कर्मचारी, स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करतात, अशी माहिती संस्थांचे अध्यक्ष अरुण वसंतराव देवकर यांनी MCN न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर बोलताना दिली। दुसरा रविवार असून आज या ठिकाणी हजारो भाविक भक्त दर्शन घेण्याकरता ये जा करीत आहेत व पुढील 3 आठवडे येणारे 3 पुढील आठवडे हजारो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतील। तरी आमच्या संस्थांकडून भंडाऱ्याकरता मुबलक जागा, पाण्याची व्यवस्था, दर्शनबारी तसेच शनिवारकरता रोज मुक्कामी येणाऱ्या लोकांकरता जेवणाची व्यवस्था संस्थांकडून केलेली आहे व पोलीस बंदोबस्त तसेच ग्रामीण रुग्णालय यांच्याकडून उपचार सेवा, ST महामंडळ यांच्याकडून ज्यादा बसेसची सुविधा येणाऱ्या भाविक भक्तांकरता देण्यात येत आहे। पंचक्रोशीतील भाविकांसह विदर्भ आणि महाराष्ट्रभरातील अनेक भाविक श्री सुपोजी महाराजांच्या दर्शनाला पळशी सुपो येथे मोठ्या श्रद्धेने दाखल होतात। येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता मंदिर प्रशासनाकडून महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था केली जाते। दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांसह जळगाव जामोद तालुका व परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने पायदळ वारी करून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदेसह दिलीप इंगळे, पळशी।